झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मुंबईकरांना सावधान करण्यासाठी मुंबई महापालिकेनं हाय टाईडचे दिवस घोषित करूनही सूचना देणारे फलकच महापालिकेनं चौपाटावर अजूनही लावलेले नाहीत। या संदर्भात झी 24 तासनं वृत्त दाखवलं होतं। मालाडच्या मार्वे समुद्रात 3 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर महापालिकेनं आता 6 समुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त हाय टाईडचे सूचना फलक मुंबईतल्या छोट्या समुद्र किनाऱ्यांवर लावण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांना सावधान करण्यासाठी महापालिकेनं पावसाळ्यातल्या हाय टाईडचे 22 दिवस घोषित केले खरे, मात्र हाय टाईडच्या सूचना देणारे फलकच महापालिकेनं चौपाट्यांवर लावलेले नाहीत। झी 24 तासनं वृत्त दाखवल्यानंतर गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा, मड याच समुद्र किनाऱ्यावर हाय टाईडच्या सूचना देणारे फलक लावले होते। मात्र महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे रविवारी मालाडच्या मार्वे समुद्रात 3 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। तरुणांचा जीव गेल्यानंतर शहाणपण सुचलेल्या महापालिकेनं आता अक्सा, गुराईसह छोट्या चौपाट्यांवर हाय टाईडच्या सूचना देणारे फलक लावण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक बीचवर 3-3, 4-4 ठिकाणी बोर्ड लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी याआधीच सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत। त्याप्रमाणे सगळीकडे बोर्ड लागलेले आहेत। या व्यतिरिक्त काही ठिकाणी बोर्ड अजून लावावेत, अधिकाधिक बोर्ड लावावेत असे निर्देश सुद्धा आताच अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याप्रमाणे सगळ्यांना फारीत केलेले आहेत आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये अधिक बोर्ड त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था केली जाईल। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर 2012 मध्ये 84 जणांचा बुडून मृत्यू झालाय। या घटनेआधी महापालिकेनं मार्वे समुद्र किनाऱ्यावर हाय टाईडच्या सूचना देणारे फलक लावण्याची जबाबदारी कोस्टगार्डची असल्याची सांगत जबाबदारी ढकलली होती। मात्र जबाबदारी ढकलली नसती तर कदाचित 3 तरुणांचा जीव वाचला असता। हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।